लय उशीर होणार, बाईसाहेब आता ओरडणार. हौशे, तरी रातच्याला झोपताना सांगितलं होतं सकाळी मला लवकर उठव म्हणून. होय व, पण त्याला रातच्याला लवकर झोपावं लागतं. एक तर तुम्ही झोपत नाही आणि मला बी झोपून देत नाही. हौशे हौशे, तुझा फाजीलपणा बंद कर आता. लय बडाई आणि चिलटाची लढाई. रातभर स्वतः फाजीलपणा करताय ते. तुझं तोंड आहे का चुलवान? सगळ्यां कदा आपलं पेटलेलं. तरी बी दिवसात नाही एकदा मुखा घेताच की म्हण पेटल्याला. हौशे हौशे हौशे, थोबाड बंद कर तुझा. तुझ्याशी काय दिसाचं बोलायला गेलं रातचा इशे काढते. बाईसाहेबांनी विचारलं तुझं नाव सांगणार बघ. मला बी येतं सांगाया. घ्या चहा डोसा. डोसा? काय भाषा आहे तुझी? अगं नवरा आहे तुझा मी. बायकोनं कसं लाजावं मुरडावं, कसं लाडी गोडीनं बोलावं कच. लाज नाही लज्जाला आणि तेल लावा भाज्याला. घ्या. मला न ग, तुझा तू ढोसतीयो. या बया. माझं लुगडं फेड. विठ्ठला पांडुरंगा, काय चमत्कार तुझा. होय चमत्कारच. फेडा बघू. काय तुला डोचका बिचका गेला काय? काळ नाही येळ नाही तुला. ते काय नाही, लुगडं फेडल्या वगैरे मी नाही तुम्हाला जाऊ देणार. अरे यायला दार लावतो. तिकडे नाही. तिकडे. वा वा वा. नुसतंच लुगडं पेरू. हाय रे माझ्या राजा. यारच्या. अरे देवा 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 देवा. अहो धोतर समजून माझं लुगडं नेसलाय. माझ्या मृतीला धाव र. ए मीना, मिंटोली. अरे जरा माझं ऐकून तर घे. काय ऐकायचं तुझं? गेले 2 महिने हेच ऐकते मी. काय काय या घरात? अगं नाही कसं, एक सासू एक सासरा आहेतच की. हा इथे साधा टेप नाही, टीव्ही नाही. आणि मी म्हणते तो तरी कशाला हवाय? यांची तोंड पाहत राहायची काय रे? अरे वा, गुड आयडिया. अरे आकाशवाणी आहेच. सासूबाई सारखं आपलं माझं घर माझं शेत कार्यक्रम सुरूच असतो. नुसता प्रॉब्लेम झाला. लक्ष. बर चला आता आई वाट बघते. कुठं चला. मधू मीना, तुमचे प्रॉब्लेम्स आम्हाला समजतायत ग, पण आम्ही दोघे बाहेर असल्यामुळे या घरात टीव्ही टेप रेकॉर्डर असल्या गोष्टी घेतल्या नाही लोकांनी. आणि बघायला तरी कोण होतं का? हे नाही, आता आपण नवीन टीव्ही घेऊया. अरे सगळे येणार रे. यांची उगी तर चाव 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 चाव. राम ए राम, आपण जाऊया ना रे. फक्त 2 दिवस. लोणावळा नाही तर माथेरान. तरी मधू. माथेरान रानात चाललेत ते. माथेरानला निघाली का? ह्याच्या आधी कुठे घेऊन नाही काय? लग्न आधी मी म्हणेन तिथे घेऊन गेलास रे. आताच तुला काय झालंय कोणास ठाऊक. आता आई आपण विचारायला हवं. ऑफकोर्स. काय रे, काय विचारायचं? आबा आबा रानात जाऊन ये. पाया पडतो. आपण नमस्कार करतो. अरे वा, तयार झाला. सुनबाई तीर्थ घ्या, देवीच आहे. लक्षा. आई नमस्कार. अरे असू दे असू दे. पाया पडतो. घे रे. अरे तुम्ही रानात जाताय ना? हा होय. हो. मग जा ना. आणि तुम्ही पण दोघी जाग. हा अजून तुम्ही आपला मळा पाहिला नाही, शेत पाहिलं नाही. आणि या गावच्या पाटलीने आहात तुम्ही. हा त्यांनी जाताय ना तुम्ही? चला जा. चला चला चल. थांबा. राम लक्ष्मण. काय काय? तुम्ही जा. तुम्ही थांबा ग. काय सासूबाई? मधुमीना, तुम्ही सुना म्हणून जरी या घरी आलात तरी मी तुम्हाला माझ्या मुलीच समजते. काय हवं नको ते हक्कानं मागायचं माझ्याकडे. परकेपणा ठेवायचं नाही. हे जसं मला वाटतं तशा माझ्याही तुमच्याकडनं काही अपेक्षा आहेत. तुम्ही या गावच्या पाटलीने आहात. सारा गाव तुम्हाला मान देईल, पण कधी तुमच्या डोक्यावर पदर असेल तर. अगं मुलीनो, देवळाला कळसाशिवाय आणि स्त्रियांना पदराशिवाय शोभा नाही. आबासाहेब तुमच्या समोर येऊन बसले तरी ही गोष्ट तुमच्या लक्षात आली नाही. त्यांच्या खानदानी नजरेलाही मानवणार नाही ग.
जा तुम्ही, मी येते दुपारी मळ्यात. कसं वाटलं कळलं ना मधू? ते बघ आता आपण तिकडनंच आलो. हो हो. रामा ए राम, हा तू डोंबरेन बघितलीस? हे बघ डोंबराचे खेळ चाललेत बघ. काय झालं? बाळ पडलं, पाय मुरगळला ना माझा. पाय मुरगळला ना माझा. आता पाय मुरगळणारच, तरी तुला सांगत होतो की उंच टाकेल चपला घालू नकोस म्हणून. मग काय अशी ठेवू? साधा करून ये ना. असे जेव हसतोस काय? कुठे लागलं ते तरी विचार. लागलं तुला? मग? भुकेली असेल ना पोरं. ते नाही, तुम्हाला हादडायला पाहिजे आधी. अगं गप ग. शी, काय हे ऊन? त्याचं काय आहे? साधी छत्री सुद्धा नाहीये. आमच्याकडे दिवसा असंच ऊन पडतं. हसतोस काय? बरं एक काम करा काय? मधू, मी ना तुम्ही या झाडाखाली आरामशीर बसा बघू. आम्ही जरा मळ्यात जाऊन येतो. आणि सांभाळून बस, बसता बसता पडलीस ना तर झाड मुरगळेल. चालेल. शी, इथे बसायचा? अगं साधी खुर्ची सुद्धा नाहीये. साड्या खराब होतील ना आपल्या. आल्या. पदर घ्या डोक्यावर. काय ग, भूक लागली असेल ना? हो. झाला का मळा बघू? आणि राम लक्ष्मण कुठे ग? मळ्यात. हे घ्या. असं होय, आण रे. जा त्यांना बोलावून आण आणि म्हणावं येताना पातीचे कांदे घेऊन ये. पातीचे कांदे? हा. अगं पातीचे कांदे म्हणजे खायचे कांदे. हा, जा दाखवतील तुम्हाला ते. जा लवकर, भाकरी बरोबर छान लागतात. चला रे. विठ्ठल. हौसा ये ग, भाकरी खा. कांद्यावर कसे कोंबड्या पकडले पकडले. अगं सुनबाई, शी म्हणू नये ग. काळी आई आहे आपली आणि हात चिखलात भरणारच. हं? दे. ये हावऱ्या. अन्नपूर्णेचा अच्छा. आशीर्वाद असतो ग तो. मधू काय ग, काय झालं? पाय दुखतायत का? दाबून देऊ? अरे विचारतोस काय? दाब ना पाय. बर, इथं ठेव. बरं वाटतंय ना? बरं, हा? संताप आलाय मला, संताप. आणि काय रे, हा? आमची गंमत करण्यासाठी सासूबाईने आम्हाला शेतात पाठवलं होतं. शुशू काय करतोस? काय तर म्हणे वांगी सोड, कांदे चुपट, हे सगळं करण्यासाठी तुझ्याशी लग्न केलं मी. अरे बोल ना, यासाठी लग्न केलं मी तुझ्याशी? तुटल शेत, बैलगाडी, गुरढोरं, शी, अशा वातावरणात मी जगू शकत नाही. मी चालले माहेरी. अगं अगं अगं, मिनू 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 मिनू. अगं आईला काय वाटेल? आई आई आई, तिनं गुलाम बनवलंय तुम्हाला आणि आता आम्हाला गुलाम बनवू पाहते. शांत हो, शांत हो. वाटले तर उद्यापासून मळ्यात जाऊ नको, मग तर झालं. हे बघ, काय? ते आई पुढे मांजर होणं बंद कर आता. नाही, आता फक्त तुझ्या जवळ येऊ नकोस, सर्वांगाची आग होते माझ्या. आग. तेल घेऊन येऊ. घेऊन येऊ काय? जा आण जा. येस राणी सरकार. हा गेलो, हा आलो. काय झालं? एक राहिलो. पुंडलिकाने देवाकडे वीट फेकली. आई वडिलांच्या सेवेत खंड न पडू देणाऱ्या पुंडलिकाला बघून देव दिपून गेला आणि विटेवर उभा राहून म्हणाला, माझ्या नावा अगोदर तुझ्या नावाचा जय जयकार होईल. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. लक्ष्मण, हरी विठ्ठल. काय रे, काही हवंय का तुला? नाही काय नाही, सस सस. हा, तुम्ही झोपलात की नाही ते बघायला आलो होतो. हं. अरे मग तेलाची बाटली कशाला घेऊन चाललेस? ते पाय दुखतात का रे? हो ग, खूपच दुखतायत. मग इकडे ये. मी तुझ्या पायाला तेल चोळून दे. नाही मी तोडून देतो ना. आपलं मी लावतो लावतो. आपण हा? मरतोय. काय रे तुझं राम, पण मॉलिश चालले. काय गाई? तुझेही पाय दुखतात? हो हो हो. इकडे या दोघ. या. मी तुमच्या पायाला तेल चोळून देते, म्हणजे बरं वाटेल तुम्हाला. हा? मला या रे, हा? या ना. चला. हो, आज रानात जाऊन पोरं दमली बरं आपली. आता कसं ते लावून घ्या इकडनं. हा. बरं वाटेल तुम्हाला. सावित्र, हो मी झोपतो. हो, आण तेलाची हा, हा. बाटली इकडे. ये ये इकडे. बैस राम, हो. पण बैस.
बजाबा तू रामच्या पायाला तेल लाव. हं? आणा इकडे पाय. पाय वर गेला. हा ठीक आहे. हा पाय दुखतोय ना हो तुमचा. आलं लक्षात आलं, पाय दुखतोय. इथं दुखतोय काय? नाही. अरे इथंच सोड ना पायाला व्यवस्थित. दोन्ही पाय गेले. बरं वाटतंय ना. गंभीर आहे पोरं माझी. अरे अरे बजाबा मुलं झोपी गेली रे. राम लक्ष्मण ए चला वरती जाऊन झोपा. चला चला चल चल झोपा वरती जाऊ. हा बजाबा तूही जाऊन झोप. त्या पोरांचं बघून माझं बी पाय दुखायला लागले. हौसा. अजून आला नाही. अरे हं? पाहिलंस मी ना ते झोपले काय. येऊ दे आत घ्यायचंच नाही. अरे बाबा चल रे वरती. झोपू दे रे बाबा. अरे चल रे लवती. काय? मध्ये तेलाची बाटली. तेलाचं बोर दे रे मग. तुमचं काय मीना मारेल मला. अहो, बोल. मधू ए मीना अरे होय माझी नाही. मधू मधू दारूगड मधू. मीनो उठ हेमता. आई साहेब तुम्ही मदत केली म्हणून तर मी आज डॉक्टर झालो. शहरात मी एक मोठा दवाखाना सुरू करतो. आपला आशीर्वाद घ्यायला आलो. शहरात जातोस. अरे हेमंता गावाला तुझं केवढं कौतुक. तू डॉक्टर झालास. हं? आणि पैसे कमवण्यासाठी तू शहरात जातोस. पण आई साहेब हम्म. अरे गावाची सेवा कर. या आय पांढरीत दवाखाना काढ. गावाला तुझी गरज आहे रे. इथले सगळे म्हातारे कोतारे गोर गरीब लोळे पांगळे तुझ्याकडे आशेने बघतात. आणि तू आई साहेब चुकलो मी. तुम्ही मला फक्त सांगा, मी तुमचा शब्द कधीच मोडणार नाही. होय ना. मग या गावात दवाखाना सुरू कर. ठीक आहे. मी आहे तुझ्या पाठीशी. नमस्कार. अरे अरे चहा घेऊन जा. आई साहेब परत येतो. हं? नक्की येईन. बर बर. नमस्कार परमावती. असू दे असू दे. त्याच ती नको असेल चहा पर मला पाहिजे बरं का. अगं बाई पार्वतीबाई या या. आज इकडे कुठे वाट चुकलात. हं? बसा बोला काय म्हणताय. अहो वहिनी साहेब हं? आज गौरी जागवायच्या आहेत ना. हो हो. तुम्हाला बी आलं पाहिजे. आवरा बघू लवकर. आता मी कुठे येऊ. माझ्या सुना येतील. सुनबाई. काय सासूबाई. हा अगं इकडे या. अहो त्यांना गावचे रीतिरिवाज कळायला नको का. चार चौघींच्या ओळखी व्हायला पाहिजे. नाही, होय की नाही. नाही. या ग या. या पार्वतीबाई. हा नमस्कार करा. अगं असू द्या सती सावित्री. आज तुम्हाला यांच्याकडे गौरी जागवायला जायचंय. हा आणि जाताना हौसाला पण बरोबर घेऊन जा. जा चहा करून आणा बरं. हं. काय म्हणतात तुमच्या नव्या सुनाई. काय तर म्हणे गौरी जागवायला जा. आज चिरवूया सासूबाईंची. चल